नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वेगनरचा भूखंड परिवहन सिद्धांत। पृथ्वीवरील असणारी सर्व महाखंड आणि सर्व महासागर म्हणजे एकूण 7 खंड आणि 4 महासागर यांची जी स्थिती आहे किंवा आज ज्या स्थितीमध्ये ते स्थित आहेत नकाशावरती आपण पाहतो, अगदी तशाच स्वरूपामध्ये पूर्वीच्या काळी ते होते का किंवा त्यामध्ये काही बदल झालेत का, यावर प्रकाशझोत टाकणारा हा सिद्धांत आहे। अल्फ्रेड वेगनर या जर्मन तत्ववेत्याने हा सिद्धांत मांडला। त्याच्या मते पूर्वी हे सर्व खंड एकत्र असावेत आणि काळाच्या ओघामध्ये त्याचं वहन झालं असावं। हे स्पष्ट करण्यासाठी त्याने काही तत्व त्या ठिकाणी गृहीत धरली। यामध्ये पहिलं तत्व त्याने असं गृहीत धरलं की खंड हे जर स्थिर असतील म्हणजे त्यांचं वहन झालं नसेल तर त्या ठिकाणी हवामानाचे विभाग आपली जागा बदलत असले पाहिजेत। आणि दुसरं एक तत्व त्याने गृहीत धरलं ते म्हणजे जर हवामानाचे विभाग स्थिर असतील तर खंडांचं मात्र वहन झालं असावं। त्याचं कारण असं की या प्रत्येक खंडावरील हवामानाची जे काही स्थिती आहे किंवा हवामान दर्शक काही ज्या बाबी आहेत या सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी काही खंडांच्या बाबतीत त्या ठिकाणी साधर्म्य दर्शवतात। म्हणजे त्या ठिकाणी खंड जर स्थिर असतील तर हवामानाचे विभाग आपली जागा बदलत असले पाहिजेत आणि जर हवामानाचे विभाग त्या ठिकाणी स्थिर असतील तर खंड आपली जागा बदलत असले पाहिजेत। आणि मग दुसऱ्या तत्वावरती त्याने अधिक भर दिला, तो म्हणजे खंड आपली जागा बदलतायत आणि हवामानाचे विभाग मात्र त्या ठिकाणी काय आहेत, स्थिर आहेत। उदाहरणार्थ त्या ठिकाणी विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशाची काही गुणवैशिष्ट्य किंवा त्याचे काही सिम्पटम्स आजही शीत हवामानाच्या प्रदेशातील खंडीय भागामध्ये आढळून येतात। याचा अर्थ असा की पूर्वी शीतखंड किंवा आज जे शीतखंड आपण संबोधतो हे शीतखंडाचे भाग विषुववृत्ताच्या जवळ असावेत, म्हणजे एक तर त्या ठिकाणी हवामानाचे विभाग जागा बदलत असले पाहिजेत किंवा खंड आपली जागा बदलत असले पाहिजेत। आणि दुसऱ्या तत्वावरती अधिक भर देताना अल्फ्रेड वेगनर यांनी हे तत्व त्या ठिकाणी समोर ठेवून हा अभ्यास केलेला आहे। सर्वसाधारणपणे 1912 मध्ये सर्वात प्रथम खंड आणि महासागर यांची निर्मिती आणि त्यांच्या स्थितीविषयी त्या ठिकाणी अल्फ्रेड वेगनर यांनी ही संकल्पना जगासमोर मांडली आणि याच संकल्पनेला पुढे वेगनरचा खंडवहन सिद्धांत म्हणून या सिद्धांताला मान्यता मिळाली आणि तो सर्वमान्य झाला। वेगनरच्या मते आजची जी भूमिखंड आहेत ही भूमिखंड सर्वसाधारणपणे सियाल सारख्या हलक्या घटक द्रव्यांनी बनलेली असावीत आणि महासागरांचे जे तळ आहेत हे सीमा किंवा सायमा म्हणजेच जड किंवा जास्त घनत्व असलेल्या घटक द्रव्यांपासून बनलेले असावे आणि त्यामुळे भूमिखंड अंतर्गत अधिक घनत्व असलेल्या द्रव पदार्थावरती तरंगत असावेत असं एक गृहीत तत्व त्याने त्या ठिकाणी मांडलं। त्याचबरोबर दुसरं गृहीत तत्व असं मांडलं की त्या ठिकाणी जे खंड आणि महासागर यांची जी आजची स्थिती आहे ही आजची स्थिती पूर्वी अशी नव्हती। तर त्यासाठी त्याने काही स्पष्टीकरणात्मक मुद्दे मांडले। त्यामध्ये प्रामुख्याने 40 कोटी वर्षापूर्वी म्हणजे पॅलेझोइक कालखंडामध्ये पृथ्वीवर एकच एक महाखंड अस्तित्वात होतं ज्याचा आकार त्रिकोणाकृती होता आणि त्याला वेगनरने पॅन्जिया असं नाव संबोधलं। हा पॅन्जिया म्हणजे भूमिखंडाचा भाग किंवा एकच असणारं महाखंड। त्याच्या सभोवताली जो पाण्याने वेढलेला भाग होता त्याला वेगनरने पॅन्थाल्सा असं नाव दिलं की जो आज आपण महासागराच्या स्वरूपामध्ये पाहतो। पुढे कार्बोनिफेरस कालखंडामध्ये म्हणजे 30 कोटी वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे पॅन्जिया हा जो आहे हा महाखंड त्या ठिकाणी तुटला किंवा त्या ठिकाणी त्याला तडे गेले आणि त्याचे 2 भागामध्ये विभागणी झाली, एक उत्तरेकडील भाग आणि दुसरा दक्षिणेकडील भाग। पूर्व पश्चिम अशा दिशेमध्ये तडा जाऊन उत्तरेकडचा एक भाग आणि दक्षिणेकडचा एक भाग असे 2 भाग त्याचे तयार झाले आणि त्यातील वरच्या भागाला म्हणजे उत्तरेकडील भागाला वेगनरने
लॉरेन्शिया असं म्हटलं तर दक्षिणेकडील जो भाग आहे त्या भागाला वेगनरने त्या ठिकाणी गोंडवाना असं संबोधलं. आणि या गोंडवाना आणि लॉरेन्शिया यांच्या दरम्यान जो अरुंद भाग तयार झाला, द्रोणीसारखा भाग तयार झाला, त्यामध्ये सर्वसाधारणपणे सभोवतालच्या पाण्याने वेढलेला जो भाग होता तो पाणी म्हणजे पॅन्थाल्सा मधलं पाणी त्या ठिकाणी या द्रोणीमध्ये घुसलं आणि त्या ठिकाणी एक समुद्र तयार झाला. त्याला वेगनरने 33 समुद्र असं नाव दिलं. कालांतराने मेसोझोईक कालखंडामध्ये 11 कोटी वर्षापूर्वी हा लॉरेन्शिया आणि गोंडवाना या खंडाचं सुद्धा हळूहळू विघटन होऊन विखंडित झालेले जे भाग आहेत हे भाग त्या ठिकाणी तराफ्याप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना वाहत जाऊन त्यापासून आजच्या भूमिखंडांची निर्मिती झाली असावी असं वेगनरने त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे. त्यातील लॉरेन्शिया हा जो भाग आहे या लॉरेन्शिया खंडापासून उत्तर अमेरिका, युरोप, रशिया, आशिया यांची निर्मिती झाली असावी. तर दक्षिणेकडचा जो गोंडवाना भाग आहे या गोंडवाना भागापासून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका यांची निर्मिती झाली असावी. पुढे सर्वसाधारणपणे टर्शरी कालखंडामध्ये 6.5 कोटी वर्षापूर्वी अंटार्क्टिकाचं विभाजन होऊन त्यापासून ऑस्ट्रेलिया, भारत आणि मादागास्कर या खंडीय भागांची निर्मिती झाली असावी असं मत त्या ठिकाणी वेगनरने मांडलं. हे जे महाखंडाचे झालेले तुकडे आहेत म्हणजे लॉरेन्शियाचे झालेले तुकडे आणि गोंडवाना भूमीचे झालेले तुकडे हे एकमेकांच्या विरुद्ध दिशांना त्या ठिकाणी वाहिले असावेत आणि हे मग वहन होण्यासाठी म्हणजे खंड त्या ठिकाणी ब्रेक झाल्यानंतर किंवा त्याला तडे गेल्यानंतर अंतर्गत बलामुळे हे तडे गेले आणि मग ते एकमेकांपासून दूरवर वाहत जाऊ लागले. हे वहनासाठी वेगनरने 2 प्रकारची बलं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. उत्तरेकडे ज्या खंडांचं वहन झालं त्यासाठी पृथ्वीच्या चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वीय शक्ती किंवा भरती ओटी बल त्या ठिकाणी कारणीभूत ठरलं असावं की ज्यामुळे खंडांचं वहन उत्तरेकडे त्या ठिकाणी झालं असावं. पश्चिमेकडे ज्या खंडांचं वहन झालं त्यासाठी वेगनरने दुसरं बल त्या ठिकाणी कारणीभूत ठरलं असावं ते म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय मध्यबल त्या ठिकाणी कारणीभूत ठरलं असावं अशा स्वरूपाचं मत वेगनरने आपल्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणार्थ त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मग वेगनरचा हा जो सिद्धांत आहे जर असं असेल तर मग ते त्या ठिकाणी प्रूव्ह करून देणं गरजेचं आहे. म्हणून वेगनरने अनेक पुरावे या खंडवहनाच्या संदर्भात त्या ठिकाणी अनेक पुरावे पुष्ट्यर्थ त्या ठिकाणी जगासमोर मांडले. यातील पहिला पुरावा त्याने मांडला की किनारपट्ट्यांमधील समरूपता किंवा जिग्सॉ फिट. दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी नकाशामध्ये आपण जर पाहिलं तर दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि आफ्रिका खंडाची पश्चिम किनारपट्टी या जर आपण एकमेकांच्या जवळ आणल्या तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हे भाग एकमेकांमध्ये तंतोतंत जुळतात किंवा तंतोतंत बसत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एक प्रकारे भूमिखंडांच्या बाह्य आकारामधील समरूपतेला वेगनर यांनी जिग्सॉ फिट असं म्हटलं किंवा किनारपट्ट्यांची समरूपता असं म्हटलं. अशीच स्थिती इतर खंडांच्या बाबतीतही त्या ठिकाणी दिसून येते. जर हे खंडांचे भाग आपण एकमेकांच्या जवळ आणले तर ते एकमेकांमध्ये तंतोतंत किंवा चपकलपणे बसताना दिसतात. दुसरा पुरावा वेगनर यांनी मांडला तो म्हणजे एका खंडाच्या विशिष्ट प्रदेशात आढळणारे जे खडक आहेत किंवा भूशास्त्रीय स्वरूपाचे काही पुरावे मांडले. यामध्ये एकाच खंडाच्या विशिष्ट प्रदेशामध्ये आढळणारे खडक हे दुसऱ्या खंडाच्या जुळणाऱ्या प्रदेशातील खडक प्रकारांसारखेच आढळतात. म्हणजे खडकांचे जे प्रकार आहेत ते एकसारखे त्या ठिकाणी आढळून येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आढळणारे खडकांचे प्रकार आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती आढळणाऱ्या खडकांचे प्रकार हे एकसारखे आढळून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे पूर्व ब्राझीलचा हा जो भाग आहे आणि वायव्य आफ्रिका या दोन्ही भागामध्ये आढळणारे खडक हे एका कालखंडातील आहेत किंवा बेसॉल्ट प्रकारचे आहेत. याशिवाय हे खडक सलगपणे जोडलेले आढळतात. तसेच संयुक्त संस्थानांचा विचार केला तर संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनारपट्टीवरील किंवा पूर्व किनारपट्टीला लागून असणारा जो ॲपेलिएशन पर्वताचा भाग आहे, ग्रीनलंड आहे, किंवा उत्तर युरोपमध्ये त्याच प्रकारचे खडक किंवा त्याच वयोगटातील खडकांचे प्रकार त्या ठिकाणी आढळून येतात. हा एक पुरावा त्याने त्या ठिकाणी पुष्ट्यर्थ दिला की या आधारे हे खंड पूर्वी एकाच महाखंडाचे भाग असावेत असं त्या ठिकाणी स्पष्ट होतं.
आणखी एक पुरावा त्याने दिला तो म्हणजे पुराजीवशास्त्रीय पुरावा. म्हणजे भूमिखंडांचं विखंडन होऊन निर्माण झालेल्या वेगवेगळ्या खंडावर सारख्याच जातीच्या प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी आढळून येतात किंवा काही प्रजाती आढळून येतात. पूर्वीच्या काळी एकच भूखंड असल्याने त्यावर हे भिन्न भिन्न जैव प्रजातीचे प्राणी किंवा वनस्पतींचे काही प्रकार त्या ठिकाणी एकत्र होते. हवामानानुसार किंवा तेथील हवामानानुसार त्यांची निर्मिती झाली असावी आणि पुढे या खंडांचं विभाजन झालं. मात्र आज त्या खंडांची स्थिती तशी नाही. ते खंड एकमेकांपासून वेगळे आहेत. उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंडासह दक्षिण गोलार्धात त्या ठिकाणी ग्लासोप्टेरियन ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचे अवशेष त्या ठिकाणी आढळून येतात. सस्तन दृष्टी सरपटणारे काही लिस्ट्रोसौरस मांजरवर्गीय प्राण्यांचे काही जीवावशेष त्या ठिकाणी आढळून येतात. तर गोड्या पाण्यातील मेसोसौरस सारखे प्राणी तसेच दक्षिण अमेरिकेचा पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सिनोथॅनस या सरपटणाऱ्या प्राण्यांचे जीवावशेष त्या ठिकाणी आढळून येतात. यावरून असं लक्षात येतं की पूर्वी ही सर्व भूमिखंड ही एकमेकांशी जोडलेली असावी आणि काळाच्या ओघामध्ये त्यांचं वहन झालं असावं. आणखी एक पुरावा त्याने मांडला तो म्हणजे जैवशास्त्रीय पुरावा. सर्वसाधारणपणे अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी साम्यता आढळून येते. युरोपच्या वायव्य भागामध्ये म्हणजे जो स्कॅन्डिनेव्हियाचा प्रांत आहे या भागामध्ये फ्लेमिंगो नावाचे जे पक्षी आहेत हे ठराविक काळानंतर पश्चिमेकडे प्रवास करतात आणि त्या ठिकाणी आज सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी पश्चिमेकडे म्हणजे युरोप खंडाच्या पश्चिमेकडे त्या ठिकाणी अथांग महासागर आहे आणि मग हे जे पक्षी आहेत स्थलांतर करत असताना त्या ठिकाणी पाणी पार करून किंवा तो जो जलावरणाचा भाग आहे तो पार करून अमेरिका खंडापर्यंत किंवा पोहोचू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी मध्येच ते समुद्रामध्ये बुडून मरतात. दर 15 वर्षांनी त्यांची संख्या किंवा पॉप्युलेशन ही वाढते. पुन्हा ते त्या ठिकाणी पश्चिमेकडे स्थलांतर करतात. हा जो नित्यक्रम आहे हा नित्यक्रम कायमस्वरूपी चालू आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी या पक्ष्यांचे पूर्वज अशाच प्रकारे त्या ठिकाणी पश्चिमेकडे स्थलांतरित करत असावेत किंवा पूर्वी हा खंडाचा भाग त्या ठिकाणी एकत्र असावा. म्हणजे उत्तर अमेरिका आणि युरोप हे पूर्वी एकत्र असावेत असा अर्थ यातून निघतो. आज मात्र ही दोन्ही खंड त्या ठिकाणी विस्तृत अटलांटिक महासागरामुळे त्या ठिकाणी वेगवेगळी झालेली आपल्याला पाहावयास मिळतात. याशिवाय पुरा हवामानशास्त्रीय एक पुरावा त्यांनी मांडला. ईशान्य संयुक्त संस्थानं आणि ब्रिटन व अंटार्क्टिकामध्ये काही भागामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळतात. ही भूमिखंड वहनामुळे निर्माण झाली आहेत. पूर्वी किंवा आज तेथे दगडी कोळशाचे साठे त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे पूर्वी ही भूमिखंड कुठेतरी विषुववृत्ताच्या जवळ असावीत. कारण दगडी कोळशाचे निर्मिती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वनस्पती आच्छादन असणं गरजेचं आहे. या वनस्पती जमिनीमध्ये गाडल्या जाणं आवश्यक आहे तरच त्या ठिकाणी दगडी कोळशाची निर्मिती होईल आणि अशी स्थिती ही विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असते. म्हणजे पूर्वी ही खंड विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशाच्या जवळ असली पाहिजेत. त्याचबरोबर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये प्राचीन काळातील काही हिमवर्तनाचीही चिन्ह त्या ठिकाणी दिसून येतात. यावरून पूर्वी या देशांचं हवामान शीतकटिबंधीय प्रकारचं असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी इकडे अंटार्क्टिका, ब्रिटन, संयुक्त संस्थाने यांचं हवामान हे विषुववृत्तीय हवामान असलं पाहिजे. म्हणजे एकूणच त्या ठिकाणी हवामानशास्त्रीय जरी विचार केला तरी पूर्वी हे खंड एका खंडाचे भाग असावेत असा त्या ठिकाणी अर्थ निघतो. भूमितीय काही पुरावे त्या ठिकाणी वेगनर यांनी दिले. या पुराव्यांच्या आधारे खंडांचं वहन झालेलं असलं पाहिजे हे स्पष्ट होतं. म्हणजे अलीकडेच त्या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि युरोप यांच्यामधील अंतर हे लेझर किरणांच्या साह्याने त्या ठिकाणी मोजण्याचा प्रयत्न केला. यामधील अंतरामध्ये दरवर्षी साधारणपणे 2 सेंटीमीटरने वाढ होत असलेली आढळून आली. म्हणजे सर्वसाधारणपणे 1823 ते 1913 या कालखंडामध्ये उत्तर अमेरिका आणि ग्रीनलंड यांच्यामधील अंतर मोजण्यात आलं. तेव्हा या दोन ठिकाणामधील अंतर हे सर्वसाधारणपणे 23 मीटरने वाढल्याचं दिसून आलं. यावरून भूमिखंडांचं वहन होण्याची प्रक्रिया आजही त्या ठिकाणी घडून येत आहे असं निदर्शनास येतं. अर्थात पूर्वीच्या काळी ज्या गतीने ती प्रक्रिया चालू होती
तीच गती आज आहे असं नाही, परंतु नित्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खंडांचं वहन होत आहे हे यावरून स्पष्ट होतं. काही अर्वाचीन घडीच्या पर्वतांची उदाहरणं जर घेतली, सर्वसाधारणपणे भूमिखंडांच्या वहनामुळे त्या ठिकाणी या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली असावी. म्हणजे दोन खंड एकमेकांकडे सरकले तरच त्या ठिकाणी घडीच्या पर्वताची निर्मिती होते. दक्षिण आणि उत्तर अमेरिका यांच्या पश्चिम किनाऱ्यावरती अँडीज रॉकी या पर्वतांची निर्मिती ही दक्षिण व उत्तर अमेरिका पश्चिमेकडे सरकल्यामुळे झालेली आहे. कारण खंडांचं वहनाला अवरोध निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी घडीचे पर्वत खंडांच्या किनारवर्ती भागावरती निर्माण झाले असावेत असा एक तर्क त्या ठिकाणी वेगनर यांनी काढला. या खंडवहनामुळेच हिमालय, अँडीज आणि रॉकीज या पर्वतांची सुद्धा निर्मिती झाली असावी. म्हणजे भारतीय उपखंड आणि तिकडे युरेशियन भूपट्ट, भूमध्य या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यामुळे घडीच्या पर्वताची निर्मिती झाली असावी, की जो लॉरेन्शिया आणि गोंडवाना यांच्या मधला भाग 33 समुद्राचा म्हटला होता. या 33 समुद्राचा भाग हा वर उचलला गेला असावा आणि त्या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली असावी असं मत त्या ठिकाणी वेगनर यांनी मांडलं. हा सिद्धांत मांडत असताना एवढे सगळे पुरावे देऊनही त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये वेगनरच्या सिद्धांतावरती अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेपही घेतले. उदाहरणार्थ, वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये पॅन्जिया या भूमिखंडाचं विभाजन होऊन सध्याची भूमिखंड निर्माण झाली असं जे प्रतिपादन केलेलं आहे, यामध्ये वेगनरने आपल्या सिद्धांतात ज्या शक्तीद्वारे पॅन्जियाची विभाजन झालं किंवा विखंडन झालं त्या शक्तीचा सखोल खुलासा त्या ठिकाणी सिद्धांतामध्ये केलेला नाही. फक्त अंतर्गत बलामुळे पॅन्जिया फुटला किंवा अंतर्गत बलामुळे त्या ठिकाणी लॉरेन्शिया गोंडवाना फुटला अशी मतं त्या ठिकाणी मांडली गेली. म्हणजे पॅन्जियाचं विखंडन होण्यासाठी आजच्या शक्तीच्या जवळपास त्या ठिकाणी 1000 पट अधिक शक्ती असणं गरजेचं आहे आणि अशी शक्ती निर्माण झाली असं गृहीत धरल्यास त्या ठिकाणी पृथ्वीचं परिभ्रमण त्या ठिकाणी थांबू शकतं असं काही शास्त्रज्ञांना वाटतं. यावरून असं स्पष्ट होतं की भूमिखंडांची आजची अवस्था पूर्वीपासूनच अशी आहे असं काही शास्त्रज्ञांनी मत मांडलं. वेगनरने आपल्या सिद्धांतात खंडवहनाचा जो कालावधी सांगितला आहे त्याविषयी शंका उपस्थित केली जाते किंवा पॅन्जिया या भूखंडाचं विभाजन ज्या काळामध्ये झालं त्याच काळात का झालं याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी वेगनर यांनी दिलेलं नाही. म्हणजे जर पूर्वी पॅन्जिया हा एकच भूखंड होता आणि वेगनरने सांगितल्या कालखंडातच तो जर फुटला असेल तर त्याच कालखंडात का फुटला याचं स्पष्टीकरण वेगनरने दिलेलं नाही. किंवा वेगनरच्या मते पॅन्जियापासून निर्माण झालेली सध्याची भूमिखंड जी आहेत एकमेकांच्या जवळ आणल्यास ती परस्परांशी जुळतात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते अपवादात्मक ठिकाणीच खंडांचे विशिष्ट भाग एकमेकांशी जुळू शकतात, मात्र सर्वत्र ते जुळू शकत नाहीत असंही आक्षेप त्या ठिकाणी या सिद्धांतावरती घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. किंवा खंडांचं वहन होण्यासाठी वेगनरने सांगितलेली जी बलं आहेत ही बलं सुद्धा त्या ठिकाणी अपुरी आहेत असंही काही शास्त्रज्ञांनी मत मांडलं. असं जरी असलं तरी भूमिखंड वहन सिद्धांत, वेगनरचा जो हा खंड वहन सिद्धांत आहे हा खंड वहन सिद्धांत अलीकडच्या संशोधकास एक प्रेरणादायी सिद्धांत आहे किंवा पुढील जी काही संशोधनं खंड महासागर यांच्या निर्मितीविषयी, स्थितीविषयी झाली या सर्वांना एक दिशादर्शक सिद्धांत म्हणून हा वेगनरचा सिद्धांत ओळखला जातो. किंवा वेगनरचा सिद्धांत हा या सगळ्या संशोधकांसाठी त्या ठिकाणी एक माइलस्टोन ठरलेला आहे. जगभरामध्ये जी जी काही संशोधनं आज चालू आहेत या संशोधनाचा पाया म्हणून वेगनरचा सिद्धांत त्या ठिकाणी मानला जातो